येस, मागच्या लेक्चरमध्ये आपण समास बघितले आणि आता ह्या लेक्चरमध्ये आपण अलंकार बघतोय. ठीक आहे, भाषेचे अलंकार. अलंकार म्हणजे दागिने, म्हणजे आता भाषेला सजवण्यासाठी जे दागिने वापरतो, दागिने म्हणजे शब्द वापरतो, त्याला म्हटलं जातं भाषेचे अलंकार. ज्याच्यामुळं जी भाषा आहे तिला सौंदर्य प्राप्त होतं, जरा चांगलं वाटतं. ठीक आहे, इथपर्यंत तर क्लिअर आहे. पण हे बघायच्या आधी आता जे समास बघितलं ना, त्याला थोडं रिवाईज करावं असं मला वाटतं. तर मी काही एक्झाम्पल लिहितो, त्याची फोड तुम्ही करायची आहे मनातल्या मनात आणि त्या समासाचा प्रकार तुम्ही ओळखायचा आहे. ठीक आहे, सगळं तुम्हीच करायचं आहे. मी फक्त इथं शब्द लिहिणार आहे आणि तुमची मदत करणार आहे. व्हिडिओ पॉज करा आणि पहिला शब्द आहे, पॉज करा किंवा मग हळूहळू मी लिहितोच आहे, तुम्हाला विचार करायला मिळणार आहे. ठीक आहे, गोपाल शब्द आहे, फोड करा. गायी पाळणारा, गो पालन करणारा. ठीक आहे, मग आता इथं पाल आहे, पालवरून आपण काय आठवतं, उपपद. मग कोणता आला, उपपद. उपपद कोणता पण, तत्पुरुष. ओके, नेक्स्ट आहे चंद्रमौली. आहे का तिथं पद वगैरे, काहीच नाही आहे. चंद्रमौलीची फोड करा. विग्रह करायचा कोणता पण शब्द असला तर. चंद्र आहे ज्याच्या मौलीत असा तो, मग तिसऱ्याबद्दल बोलतोय म्हणजे काय, बहुव्रीहीबद्दल बोलतोय आपण. पण इथं काय, असा तो ज्याच्या चंद्र, काय म्हणलो मी, चंद्र आहे ज्याच्या मौलीत तो, ज्याच्या. चाल म्हणजे विभक्ती बहुव्रीही, षष्टी आहे ना. अरे भाई, एकतर विभक्ती षष्टी असू शकतो किंवा तत्पुरुष असू शकतो, पण चंद्र आहे ज्याच्या मौलीत तो, आपण तिसऱ्याबद्दल बोलतोय म्हणून तो काय असणार आहे, षष्टी विभक्ती बहुव्रीही. ओके, नेक्स्ट शब्द कोणता आहे आता ते सुधाकर बघूयात. सुधाकर शब्द, सुधेचा आकार. सुधा म्हणजे काय रे, चंद्र. तर सुधाकर, सुधेचा आकार अशी त्याची फोड होती. आता मला शब्द माहीत नाही, नवीन आहे, कसं होणार, तर त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघायचे. मग हे वाळंबे सरांच्या पुस्तकातले सगळे एक्झाम्पल आहेत. तुम्ही PYQचे सगळे एक्झाम्पल धुंडावून बघा किंवा बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात पण सगळे एक्झाम्पल आहेत. मग ते जेवढे एक्झाम्पलची प्रॅक्टिस जास्त होईल तसं ते होईल. ठीक आहे, सुधाकर. मग हे काय, सुधेचा आकर. आकर आहे ना, आकार. आकर म्हणजे काय, तर साठा. म्हणजे चंद्राचा साठा कसा आहे, खजिना कसा आहे. तर इथं पण चा आहे म्हणजे ही पण षष्टी विभक्ती बहुव्रीही. ठीक आहे, नेक्स्ट निर्विकल्प. निर्विकल्प, नी लागलं समजलं आपल्याला काय, पण नी तर तिकडं पण लागत होतं, तत्पुरुषमध्ये पण आणि बहुव्रीहीमध्ये पण लागत होतं. मग आता काय, बहुव्रीही का तत्पुरुष कसं ठरवायचं, विकल्प नसलेला. विकल्प नसलेला मग काय येणार आहे इथं, विकल्प नसलेला. दुसरा शब्द महत्त्वाचा आहे ना, दुसरा शब्द महत्त्वाचा कुठं असतो, तत्पुरुषमध्ये. निर्विकल्प, आपलं विकल्प नसलेला तो असं नाही येणार, कारण तो माणसाबद्दल थोडी बोलतोय आपण. तसं असतं तर ते नत्र बहुव्रीही आलं असतं. त्याचं एक्झाम्पल बघा, हे अभद्र. अभद्रचं काय तर अय, मग याची फोड केल्यावर काय होतंय, नाही भद्र जात ते येतं आहे, म्हणजे नत्र बहुव्रीही. हे नत्र नय असतं बरं का, ते मी नत्र करतो एवढं व्हायचं, नय असतं ते, तर ते नय बहुव्रीही असा शब्दाची फोड होती त्या. मग तत्पुरुषचा नत्र कोणता, नय असतं, मी नत्र म्हणतोय, परत एकदा सांगतोय. ओके, त्र्यंबक तर माहिती आहे आपल्याला. त्र्यंबक असं नका म्हणू की आता हा त्र्य आहे मग मला 3 दिसलं आणि मग मी दिगू लिहून आलो. नाही, याची फोड करा ना. त्र्यंबक म्हणजे काय, 3 डोळे असणारा. कोण असतो, महादेव, म्हणजे तो बहुव्रीही आहे. ठीक आहे, कार्यदक्ष या शब्दाची फोड कशी होईल, कार्यासाठी दक्ष असलेला, कार्यदक्ष अशी एक फोड होऊ शकते त्याची. नेक्स्ट क्वेश्चन, चरणांबुज. चरणांबुज याची फोड कशी होईल, चरण हेच आंबूज, आणि जिथं हेच येतं तिथं काय पाठ केलं तर आपण, चरण हेच. उभय विशेषण का, विशेषण उभयपद नाही, रूपक उभयपद. उभयपदच होतं ते, पण रूपक उभयपद होतं आणि ते कशात होतं, कर्मधारयमध्ये. ठीक आहे, आठवलं, कर्मधारयमध्ये. म्हणजे हा शब्द कोणाचा आहे, रूपक उभयपद कर्मधारयचा. अजून असे एक्झाम्पल खूप सारे आहेत, ते तुम्ही बघू शकता.
बोबड गाणी म्हणजे बोबड अशी गाणी, ठीक आहे. बोबड गाणीचं ते असं नका धरू, केरकचरासारखं नाही आहे ते बोबड गाणी. बोबडी अशी गाणी म्हणजे ते कर्मधारेचंच आहे. आता जो सांगितलं रुपये उभयपद सेम येतो. जरा मरण, जरा आणि मरण. जर म्हणजे म्हातारपण, जरा म्हणजे म्हातारपण, म्हणजे जरा मरण म्हणजे म्हातारपण आणि मरण जरा मरण काय ते म्हातारा. नेक्स्ट आहे घडोघडी. हे पाठ केलं आपण गावोगावी घडोघडी. कुठे येतं ते अव्ययभावामध्ये, यावनी फारसी. महात्मा, महान असा आत्मा, महात्मा. मग महान आणि असा आत्मा दोन्ही कोणत्या विभक्तीत येत रे? प्रथमामध्ये. जिथं प्रथमात असते तिथं काय असतं? कर्मधारय असतं. जिथं दोन्ही सेम विभक्ती असतात तिथं काय असतं? कर्मधारय असतं. क्लिअर? तर असे खूप सारे उदाहरणं बनवू शकतात, तुम्ही ते ट्राय करा. आता आपण बघूयात भाषेचे अलंकार. ओके, भाषेच्या अलंकारमध्ये मुळात 2 प्रकार पडतात, एक शब्दालंकार आणि एक अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे शब्दांनी भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, आणि अर्थालंकार म्हणजे त्याच्या अर्थामुळं त्याच्या अर्थामुळं भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. ठीक आहे, तर हे 2 फरक मुळात. शब्दालंकारचे परत 3 प्रकार आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष. पहिलाच प्रश्न असा बनतो की खालीलपैकी शब्दालंकार गटातले नसलेले ओळखा किंवा असलेले ओळखा. तर हे पाठच करायचं, यमक, अनुप्रास आणि श्लेष. ठीक आहे, पहिलाच प्रश्न बनतो, मी सांगितलं परत एकदा तुम्हाला की शब्दालंकार कोणते आणि अर्थालंकार कोणते. अर्थालंकार सगळे उरलेले, शब्दालंकार आपण 3 पाठ करतोय. ठीक आहे, शब्दालंकार शब्दावर आधारित असतात. आता एक्झाम्पल, अनुप्रास. अनुप्रासमध्ये काय दिसतंय? रिपिटेशन दिसते. रिपीट होते. काय रिपीट होते? तर ह्या गडद निळे जलद भरून आले, हे असं रिपीट होते. नेक्स्ट उदाहरण दिलंय, रजत नील, ताम्र नील, जल पल, म्हणजे लचं रिपीट होते. अनुप्रासमध्ये जेव्हा रिपीट होतं तेव्हा अनुप्रास होतो. नेक्स्ट प्रकार आहे यमक. यमकमध्ये यमक जोडतं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो, असं यमक जुळतं, ते यमक लगेच ओळखता येतं. श्लेषमध्ये मजा आहे, एक शब्द श्लेष आहे आणि एक अर्थ श्लेष आहे. श्लेष म्हणजे काय? तर जेव्हा एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो तेव्हा त्याला श्लेष झाला असं म्हणतात. पण मुळात श्लेषची मराठी अर्थ होतो आलिंगन, मिठी. आलिंगन, मिठी. मिठी कोण मारतं? 2 जण. मग इथं काय 2 अर्थांनी मिठी मारलेली असती, या अर्थानं श्लेष येतो. मग श्लेषच्या पुढं मी काय सांगितलं की शब्दश्लेष आणि अर्थश्लेष असे 2 प्रकार पडतात. तर एक्झाम्पल बघा, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. आता मित्र इथं कोण? मित्र म्हणजे आपला सखा, आपला दोस्त, यार. आणि दुसरा मित्र म्हणजे सूर्य. पहिला कोण? सखा, दोस्त, यार आणि सूर्य. आता ठेवा बरं, दोन्ही शब्द लागू होतात का? मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही, म्हणजे मित्राचं भलं झालं, दोस्ताचं, सख्याचं भलं झालं तर कोणाला आनंद होत नाही? सगळ्यांनाच आनंद होतो. दुसरं शब्द ठेवा बरं की मित्राच्या उदयानं म्हणजे सूर्याच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही, सकाळ झाली सगळ्यांना आनंद होतो. म्हणजे दोन्ही अर्थ इथं करेक्ट बसतात, म्हणून हा कोणता आहे? श्लेष अलंकार आहे. पण मित्र हा शब्द बदलला का किंवा त्याच्यात काही आहे का? नाही, हा शब्दच आहे ना, म्हणजे शब्दानुसार त्याचा अर्थ बदलला आहे एकाच शब्दात, म्हणून त्याला शब्दश्लेष म्हणतात. आता एक्झाम्पल, अर्थश्लेषमध्ये आणि शब्दश्लेषमध्ये काय फरक आहे पुढच्या याच्यावरून समजेल तुम्हाला. अर्थश्लेषमध्ये काय झाले? अर्थ बदलला नवरी आणि नवरीचा. का? तर मी इथं ते डॅश टाकलं म्हणून. सुमने आणि सुमनेचा पडला, अर्थ बदलला. का? तर मी इथं डॅश टाकला म्हणून. ठीक आहे, पहिल्या याच्यात अर्थ नाही बदलला, शब्दश्लेषमध्ये अर्थ बदलला नाही, कारण त्या एकाच शब्दाचे 2 अर्थ होतात. समजतंय का? पहिल्या शब्दामध्ये अर्थ बदलला नाही कारण एकाच शब्दाचे 2 अर्थ होतात. पण अर्थश्लेषमध्ये काय झालं की आपण ते शब्द फोडला आणि त्याच्यामुळे तो अर्थ बदलला. ठीक आहे, अर्थश्लेषमध्ये काय होतं की त्या शब्दाचा दुसरा समानार्थी शब्द आपण वापरला तरीसुद्धा त्याच्यातून 2 अर्थ निघतात, त्याला अर्थश्लेष असं म्हणतात. एवढं डीप येणार नाही आपल्याला, फक्त नवरी नवरी एवढं लक्षात ठेवा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. नवरी म्हणजे आपली ती नवरा नवरदेवाली, आणि नवरी म्हणजे नवरी. समजलं? सबंग झालाय. सबंग आणि अभंग श्लेष म्हणजे काय? तर
जेव्हा शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे दोन अर्थ निघतात तेव्हा तो अभंग श्लेष झाला. म्हणजे आता मी मित्र असा शब्द ठेवला तर मित्राचं सूर्य पण होतं, सखा पण होतं, तो अभंग श्लेष आहे. आणि मी सुमनेला सुमने केलं, म्हणजे सुमने म्हणजे फुलं आणि सुमने म्हणजे चांगली मन. तर हा शब्द मी फोडला ना, फोड केल्यावर दोन अर्थ निघले, चांगली मने आणि फुलं, तर हा झाला सबंग श्लेष. सबंग श्लेष फोडल्यावर अभंग श्लेष जसंच्या तसा असल्यावर. ओके, डन. इथपर्यंत शब्दालंकार तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट आहे अर्थालंकार. हां, अर्थश्लेष नाही समजला त्याच्यावर लक्ष देऊ नका. शब्दश्लेष, अर्थश्लेष, त्यातला शब्दश्लेष तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे फक्त. ओके, मला अजून एक गोष्ट सांगायची इथं की बाबा श्लेष अलंकार होतो, श्लेष अलंकार निघतो, मग दोन अर्थ कसा निघतात. आता एक मी सेंटेन्स लिहितो इथं, हे खोडून टाका आपलं जुन्या इथलं. ठीक आहे, तर मी इथं एक वाक्य लिहितो. ते वाक्य असं आहे, बैल मेला पुरावा काय. आता इथं पुरावा या शब्दावर जरा फोकस द्या. दोन अर्थ निघतात का. पुरावा म्हणजे पुरून टाकू का, आणि पुरावा म्हणजे एव्हिडन्स काय, एव्हिडन्स. ठीक आहे, आणि पुरावा म्हणजे जमिनीत पुरून टाकू का. ही गाडी जावायची आहे, जावयाची आहे. जावयाची शब्दावर फोकस करा. जावय म्हणजे आपला तो जावई, आणि दुसरा जावई म्हणजे जाणार आहे का. ठीक आहे, जावई म्हणजे मुलीचा नवरा आणि ही जावई म्हणजे गाडी जाणार आहे का बाबा, किंवा मग ही जावायची गाडी का, कोणाची गाडी. तर असं एक. आणि पुरावा म्हणजे काय, पुरावा एव्हिडन्स काय, किंवा जमिनीत पुरावा का. तर हे असे जेव्हा दोन अर्थ निघतात त्याला आपण म्हणतो श्लेष अलंकार. ठीक आहे, आणि मग या श्लेष अलंकारात एकच शब्द आहे तेव्हा दोन अर्थ निघलेत. जसं सखा आणि मित्र निघला, मित्र नाही रे, सूर्य. हां, इकडं सूर्य पण निघला होता, तर तसा सूर्य मित्र निघला होता, तसा इकडे दोन अर्थ निघतात. त्यामुळे हा कोणता झाला, शब्दश्लेष अलंकार झाला, शब्दश्लेष. ओके, क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट आपण बघूयात अर्थालंकार. सोपेत उपमा. उपमा दिली जाते, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे, म्हणजे तुझी माया राहू दे, पण कोणासारखी, तर आभाळागत. आभाळाची उपमा दिली आहे मायाला, आभाळाची उपमा दिली आहे मायाला. ठीक आहे, मग बाकीचे उदाहरणं तुम्ही वाचून घ्या. मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतोय की उपमामध्ये काय होतं, उत्प्रेक्षामध्ये काय होतं. तसं एक्झाम्पल काय दिलं इथं, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी. तर त्या कबुतराच्या खुराड्यांची उपमा दिली मुंबईच्या घरांना. मग ज्याची उपमा दिली जाते त्याला काय म्हणतो आपण, उपमान म्हणतो, ज्याची उपमा दिली जाते. नेक्स्ट आहे उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षामध्ये काय होतं, उत्प्रेक्षाचा अर्थ असतो कल्पना, कल्पना केली जाते. आता काय कल्पना केली की बाबा मी एवढं मस्त लिहितोय, माझं अक्षर इतकं छान आहे, म्हणजे त्याचं अक्षर जणू जसे मोतीच माझं मोत्यासारखं अक्षर टिपतंय, बघा ना, मोत्यासारखं अक्षर पडतंय, तर त्याच्या अक्षर जणू मोतीच. तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना, हा समानार्थी शब्द पाठ ठेवा. तर अशी काही कल्पना करू शकतो आपण. तिचे होठ, जसं मला तिचे होठ परिजातकाच्या देठासारखे वाटू शकतात, तिचे डोळे मला काहीतरी वेगळे वाटू शकतात, तर ते उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. नेक्स्ट आहे रूपक. रूपक आत्ताच रूपक उभयपद आता पाहिलं होतं आपण, आठवतं का, कर्मधारेमध्ये. नयन कमल म्हणजे डोळ्यांना कमळासारखं म्हटलंय आपण. मुखचंद्र, मुखाला चंद्रासारखं म्हटलंय आपण. तर जेव्हा रूपक असं दिलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो. एवढं सोपं होतं. ते उपमा दिली जाते, किंवा मग उपमान आणि उपमय यांच्यात एकरूपता आहे असं दाखवलं जातं. नयन कमल म्हणजे कमलासारखेच डोळे बघायचे किंवा तिचे. चंद्रमुख किंवा मुखचंद्र म्हणजे चंद्रासारखंच तोंड आहे. ठीक आहे, एकत्रच दाखवलं जातं. नेक्स्ट आहे आपण होती. आपण होती याचा अर्थ होतो लूक. लूक म्हणजे नाही, लोक पाहुण्याचा लूक होतो, याचा अर्थ होतो लपवणे. आपण होती म्हणजे झाकणे. मग काय झाकलं जातं रे, तर उपमय झाकलं जातं. उपमय, उपमय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, परत कन्फ्युजन होतं असेल, मी इथं लिहून देतो. तर ज्याची तुलना केली जाते ते असतं उपमय, आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ते असतं उपमान. आता इथं ओठांची तुलना केली गेली आहे परिजातकाशी, म्हणजे ओठ काय, ओठ उपमय आणि परिजातक काय, उपमाने. ठीक आहे, नयन कमल हा शब्द घ्या, तुलना कशाची केली आहे, नयनाची. मग ज्याची तुलना केली आहे मग नयन इथं येईल उपमयमध्ये. आणि कशाशी केली आहे, कमलाशी, म्हणजे कमल इथं येईल उपमान. ठीक आहे, उपमय उपमान याच्यात कन्फ्यूज होऊ नका. मला वाटलं की कुठंतरी सांगितलं असून म्हणून मी तुम्हाला एवढं वेळ सांगितलं नाही, आता क्लिअर झालं. ठीक आहे, सॉरी फॉर दॅट.
तर ओठ कशाचे, म्हणजे ओठांना त्यांनी झाकले, म्हणजे उपमायाला झाकले, तर ते म्हणते ओठ नाहीच आहे, हे देठच आहे परिजातकाचे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणजे खूप जास्त अतिरेक केला जातो, असं दाखवलं जातं की उपमान खूप श्रेष्ठ आहे. मी तुम्हाला सांगितलं परत येतो, उपमान प्रत्येक वेळेस लिहून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. अमृतावनी गोड नाम तुझे. देवाचं देवाचं नाम हे उपमय, आणि त्याची तुलना कशाशी केली आहे, अमृताशी. इथं काय केलं आहे, ते म्हणले उपमय श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. आणि अशा वेळेस जेव्हा उपमय हे श्रेष्ठ दाखवलं जातं तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. ठीक आहे, म्हणजे व्यतिरेकला मी अतिरेक ठेवले लक्षात, किंवा अतिरेक दाग केला जातो उपमायाचा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नेक्स्ट अनन्वय. अनन्वय म्हणजे उपमायाची उपमायालाच उपमायाची उपमा दिली जाते. म्हणजे काय की तुम्ही, तर तुम्हाला तुमची तुलना करायची, मग तुम्ही हे काय रे उपमय, कारण मला याची तुलना करायची आहे. कशाशी करायची, मला उपमानाशी करायचे. कशाची करू, तुमच्याशीच करायचे, तुमच्याशीच. मग उपमायाची तुलना उपमायाशीच केली जाते, त्याला म्हणतात अनन्वय. लक्षात कसं ठेवायचं, न वरून. ठीक आहे, नची तुलना न सोबतच केली म्हणायचं. मग तुमच्यासारखे तुम्हीच, किंवा आहे ताजमहल एक, जगती तो त्याच्या परी, म्हणजे ताजमहालाची तुलना ताजमहालाशीच केली की बाबा ताजमहल लय भारी आहे, मग ताजमहलच उपमय आणि ताजमहलच उपमान आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे दृष्टांत. दृष्टांत अलंकार. याच्यात नावातच आहे बाबा, दृष्टांत दिला जातोय. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणजे लहानपण कसं आहे, तर खूप चांगलं आहे, मुंगी साखरेचा रवा असं काहीतरी म्हणते, तर त्या लहानपणीला दृष्टांत दिलाय. नेक्स्ट आहे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी काय एखादा दाखला दिला जातो, उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत म्हटलं जातं. दृष्टांत म्हणजे दाखला, लक्षात ठेवा. अर्थांतर न्यास. अर्थांतर न्यासमध्ये काय होतं की एखादं जे सामान्य विधेयक आहे, विधान, एखादं सामान्य विधान आहे, तर त्याला सपोर्ट करण्यासाठी एकदम विशेष उदाहरण दिलं जातं, किंवा मग एखाद्या विशेष उदाहरणावरून एखादी सामान्य सिद्धांत प्रूफ केला जातो. मग मी याला काय म्हणतो, अर्थांतर न्यासला माहिती आहे का, अर्थ काढायचा आहे आपल्याला कशाचा तरी, म्हणून थेरी टाईप आहे. थेरी टाईप सिद्धांत काहीतरी मांडला जातो, असं मी लक्षात ठेवलं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, आता ही थेरी पडली आपल्याकडं, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणायची. अर्थांतरन्यास. नंतर आपण म्हणतो एका हाताने कधीतरी मुली टाळी वाजते का, एका हाताने टाळी वाजते का कुठं, असं थेरी मांडतो ना आपण म्हणतो की एकाची चुकी असू नाही शकत. म्हणजे काय, तर एका हाताने टाळी नाही वाजत, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, म्हणजे काय, तर माणूस सुधरत नाही. हे दाखला देतोय आपण, एकदम विशेष उदाहरण देतोय. म्हणून मी म्हटलं की दृष्टांत आणि अर्थांतरन्यास खालीच लिहिलं, विशेष उदाहरण देतोय, आणि ती थेरी टाईप बनले सहसा. आणि दृष्टांतमध्ये काय होतं, तर दाखला देतो, जुना उदाहरण देतोय आपण. ठीक आहे, हे याच्यात फरक होता. भ्रांतिमानमध्ये काय होतं, भ्रम प्लस ॲक्शन आहे, म्हणजे भास तयार होतो आणि तिथं काहीतरी कृती घडली असं वाटतं आपल्याला, कृती घडली असं वाटतं. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे. म्हणजे अरविंद पत्रे हे काय उपमान, तर त्या अरविंद पत्राचं उपमान भुंग्यांना दिलं आहे, भुंग्यांना. ठीक आहे, त्या सेंटेन्सचा अर्थ खाली दिला की भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे, म्हणजे कमळाच्या पानांवर जे भुंगे बसलेत ते असं वाटतंय की दमयंत्रीचं नेत्रच आहे. ठीक आहे, म्हणजे भास झाला आहे आपल्याला की त्या कमळाच्या पानावर कोण बसले, भुंगे बसलेत, पण आपल्याला भास काय होतोय, दमयंतीच्या डोळ्यांचा भास होतोय. आणि ॲक्शन काय आहे, तर ते भुंगे बसत आहेत ना, ही ॲक्शन आहे, तर त्यामुळे त्याला भ्रांतिपान म्हणायचं. नेक्स्ट आहे संसदेह. आता इथं संशय वाटतोय आपल्याला, ससंदेह असं पाहिजे, ते ससंदेह असं पाहिजे होतं ते. तर ससंदेहमध्ये आपल्याला डाऊट होतो, लगेच समजतं कोणता माणूस चंद्रमा, भुवरीचा की नदीचा. डाऊट झाला तयार, शंका निर्माण झाला, द्विधाम अवस्था तयार होते. हे शिवाजी महाराज की सिंह, आता सिंह आहेत का महाराज आहेत, याच्यात द्विधा अवस्था तयार झाली. म्हणजे जिथं ससंदेह, जिथं संशय येतो तेव्हा. सॉरी, मराठीचे उच्चार जरा थोडे बिघडले, तापलेले, इकडं तिकडं पुणे खानदेश मराठवाडा फिरून फारून सगळंच भाजीपाला झाला आहे. नेक्स्ट आहे अतिशयोक्ती. अतिशयोक्तीमध्ये काय की कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितली जाते. एक्झाम्पल काय की अतिशयोक्ती केली जाते, चंद्रतारे तोडून आणीन त्यासाठी, तर अतिशयोक्ती झाली. ती रडली, पण किती रडली, तर समुद्र रडली, असं काहीतरी. आपण मागितले लाडू, आई लाडू खायला दे, आई म्हणते हां घे, डबे भरून लाडू खा, म्हणजे अतिशयोक्ती केली जाते, तो अलंकार अतिशयोक्तीचा. नेक्स्ट आहे सभाओक्ती.
तर स्वभावाबद्दल सांगितलं जातं काहीतरी. इथं गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी असं काहीतरी हे दिलं आहे मोठं भलं मोठं वाक्य. तर त्या गणपतरावाची स्वभावोक्ती केली आहे, त्याच्यावरून तो लक्षात येऊन जातो आपल्याला. नेक्स्ट आहे अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे अन्य लोकाला बोलतो आपण, अन्य लोकाला आणि लागतं दुसऱ्यालाच. याची ट्रिक काय पाठ ठेवली आहे मी, लेकी बोले शून्य लागे म्हणजे अन्योक्ती. अन्य बोलतो म्हणजे कोणाला बोलतो आपण, लेकीला बोलतोय, पण लागते कोणाला, सुनेला लागते. असं कुठं जरी होतं म्हणजे दुसऱ्याला उद्देशून केलेलं बोलणं तिसऱ्यासाठी लागतं, त्यालाच आपण म्हणतो आडवं बोलणं. अन्योक्ती आडवं बोलणं. तर ते अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण असतं. नेक्स्ट आहे पर्यायोक्त. आता पर्यायोक्तमध्ये थोडं लक्षात ठेवायला कन्फ्युजिंग आहे, पण त्याचे पण 2 अर्थ निघतात पर्यायोक्तमध्ये. आता त्याला देवाज्ञा झाली म्हणजे काय, तो मरण पावला, सरांनी वन्स मोर दिला. आता वन्स मोर सर देतात म्हणजे काय, ते पुन्हा त्या वर्गात बसवतात. पुन्हा त्या वर्गात बसवण्याची पुन्हा संधी दिली म्हणजे काय केलं, नापास केलं. पर्यायोक्त. सरकारचा पाहुणचार. सरकारचा पाहुणचार काय असतो, तुरुंगात टाकले, तुरुंग. तर पर्यायोक्तमध्ये काय असतं, एखादी गोष्ट सरळ शब्दात नाही सांगितली जात, तुरुंग. एखादी गोष्ट सरळ शब्दात नाही सांगितली जात, ती आडवळणाने सांगितली जाते, आडवळणाने. तर त्याला म्हटलं आता मी इथं पर्याय लिखतो म्हणजे आपल्याला लक्षात राहील. पर्यायोक्त म्हणजे काय, पर्यायाने सांगितली जाते, आडवळणाने सांगितली जाते. व्याजस्तुती. किती उदार झाला रे हा, म्हणजे आपण टॉन्ट मारतो एखाद्याला, टॉन्ट मारतो. किती उदार झाला रे हा म्हणजे एखादा मित्र म्हणतो मी पार्टी देतो, आपण काय म्हणतो, वा किती उदार झाला रे हा. जर तो कंजूस मित्र असेल तर टॉन्ट मारतो म्हणजे व्याजस्तुती करतो. व्याज म्हणजे खोटी, तर खोटी स्तुती करतो म्हणजे टॉन्ट मारतो आपण, त्याला म्हटलं आता व्याजस्तुती. अर्धचंद्रच तू द्यावा कृपा याहून कोणती, म्हणजे अर्धचंद्रच तू द्यावा कृपा याहून कोणती, म्हणजे तू कधी कृपाच नाही करू शकत, आज काहीतरी दिलंय तू अर्धचंद्र, तर ती किती मोठी कृपा झाली आमच्यावर, तो पण टॉन्ट मारलाय. नेक्स्ट आहे चेतन गुणोक्ती. चेतन म्हणजे सजीव, मग सजीव असल्यासारखा भास होतो. काय, निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखा. चाफा चालेना चाफा बोलेना. चाफा निर्जीव आहे, चाफ्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, पण आपण तिथं चाफा चालेना चाफ्या बोलेना असे शब्द वापरून त्याच्यात सजीव होतोय म्हणजे तो चेतन गुणोक्ती अलंकार झाला. मान उंचावून पाहणारी टेकडी बघा, हे शब्द खोडा इथं. मान उंचावून पाहणारी टेकडी. आता टेकडीला मान उंचावता येते का रे, नाही, पण आपण ते म्हणलंय म्हणजे काय केलंय, निर्जीवला सजीव केलंय. डोकी अलगद घरी उचलती. घरे डोके उचलतात का, नाही, घरे पाहिजे ते घरे डोके उचलतात का, नाही. तर परत त्याला एकदा आपण चेतन गुणोक्ती अलंकार केलाय. ओके. नेक्स्ट आहे सार अलंकार. तर सारमध्ये ना चढता किंवा उतरता क्रम लागतो. महात्मा फुलेंचं एक फेमस सेंटेन्स आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली वगैरे. तर ते एक सेंटेन्स पाठ ठेवायचा आपल्याला की क्रम लागतो. आणि त्याच्यानंतर अजून एक सेंटेन्स, तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि त्याने जिंकून घेतलं सारं, म्हणजे त्याच्याबद्दल काय झाला, क्रम लागत गेलाय. त्याच्याबद्दल काय झाला, क्रम लागत गेलाय. चढता उतरता कसा पण, त्याला म्हणतो आपण सार अलंकार. नेक्स्ट आहे असंगती. असंगती म्हणजे संगती नसती, एकीकडं बोलतो आपण आणि दुसरीकडेच अर्थ निघतोय. गुलाब माझ्या हृदय फुलला. आता गुलाब कोणाच्या हृदय फुललंय, माझ्या, आणि रंग कुठं खुलला, तुझ्या गालावर खुलला. माझ्या माझ्या आणि तुझ्या एकीकडंच ॲक्शन घडते आणि त्याचा परिणाम दुसरीकडे होतोय, म्हणजे काय दिसते आपल्याला, असंगती घडून दिसते. मग याला म्हणायचं असंगती अलंकार. तर एवढेच अलंकार होते या व्हिडिओमध्ये, सगळे अलंकार आणि आपले समासाची रिव्हिजन झाली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आपण कधीतरी कोणता तरी टॉपिक.